अगदी साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत अशी शेवभाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर या ठिकाणी आपण शेव बनवण्यापासून आणि त्याच्यानंतरनं रस्सा याचा फुल व्हिडिओ बघणार आहोत। स्टेप बाय स्टेप मी फुल व्हिडिओ इथं शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि पेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी मी इथे एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये 2 वाटी बेसन घेतलंय, म्हणजे अर्धा किलो बेसन आहे। थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचंय, अर्धा ग्लास इथं पाण्याचा वापर केलेला आहे, थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। आणि अशा प्रकारे पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे। तर याचे 2 भाग करूया आणि आपला जो शेव पाडण्याचा साचा असतो घाटी शेवचा, त्याचा वापर केलेला आहे। तर आधी साच्याला पूर्ण तेल लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं, जेवढं बसेल तेवढं यामध्ये ॲड केलेलं आहे। वरून याचं झाकण लावून फिरवून घेऊया आणि आता आपण हे तळण्यासाठी घेणार आहोत। तळण्यासाठी मी इथं तेल एकदम कडकडीत गरम केलंय, गॅस मीडियमवरतीच ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे। जेवढे शेव बसतील तेवढं ॲड करायचं यामध्ये आणि मीडियम गॅसवरती एक 2 ते 3 मिनटं चांगल्या प्रकारे कुरकुरीत होईल अशा प्रकारे आपण तळून घेणार आहोत। तर जेवढं बसेल तेवढं मी यामध्ये सोडलेलं आहे। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। तर एक 2 ते 3 मिनटं झालेले आहेत। लो टू मीडियम अशा प्रकारे मी करून इथं शेव तळून घेतलेले आहेत। तर हे काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे आपण सर्व शेव जे आहेत ते करून घेणार आहोत। तर या ठिकाणी शेवचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर अशा प्रकारे सर्व शेव तळून घेतली। तळून झालं की त्यामधलं तेल काढून घेतलंय, त्याच्यामध्येच 1 चमचा धने टाकलेले आहेत, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे तीळ घेतलेलं आहे गावरान आणि त्याच्यानंतरनं मी इथं ओला खोबऱ्याचा वापर केलेला अर्धी वाटी। तुम्हाला हवा असेल तर सुक्या नारळाचा पण वापर केला तरी चालेल। 1-2 मिनटं फक्त परतून घेणार आहोत। तर आता हे काढून घेऊया। तर हे काढल्यानंतरनं याच कढईमध्ये मी इथं एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, उभा पातळ चिरून, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 टोमॅटो उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। तर सर्वात आधी कांदा टाकूया आणि लसूण टाकूया। तुम्हाला हवा असेल तर आल्याचा पण वापर करू शकता। तर हे टाकून थोडासा हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहोत। हे परतून झालं की यामध्ये टोमॅटो टाकूया। त्याच्यानंतरनं टोमॅटो टाकल्यावरती पण पूर्णपणे कच्चापणा जाईपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचे। तर हे थंड करून घेऊया काढून। तर इथं आपलं जे खोबरं तीळ वगैरे आहेत ते काढून घेतलंय। त्याच्यानंतरनं 1 वाटी कोथिंबीर घेतली, टोमॅटो आणि कांदा भाजलेला। तर हे सर्वात आधी आपण खोबरं तीळ वगैरे आहे ते घेणार आहोत आणि याच्यामध्येच कोथिंबीर ॲड करायची आणि हे आधी बारीक करून घ्यायचे, म्हणजे लवकर बारीक होईल। तर हे आपण थोडंसं जाडसर असं बारीक करून घेऊया। तर इथं मी बारीक करून घेतलंय। आता टोमॅटो वगैरे हे टाकूया। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल। तर अशा प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली। तर फोडणीसाठी कढई ठेवली, त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे तडतडले की बारीक केलेला मसाला टाकायचा आहे। एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चापणा मसाल्यातला अजून थोडा राहिलेला निघून जाईल। तर यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। तर 2 चमचे काळं तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा पनीर मसाला घेतला आहे आणि थोडीशी हळद घेतली। तर हे परतून घेऊया। या ठिकाणी मी पनीर मसाल्याचा वापर केला आहे, तुम्हाला हवा असेल तर गरम मसाल्याचा पण वापर करू शकता। 2 ग्लास गरम पाण्याचा वापर केला आहे, त्यातला फक्त अर्धा ग्लास मी इथं पाण्याचा वापर केला आहे। आपण हा मसाला जो आहे 1-2 मिनटं तरी एकदम लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत, म्हणजे मसाला जो आहे तो ग्रेव्हीसारखा होईल। तर अशा प्रकारे मसाला शिजवून घेतल्यावर राहिलेलं पण पाणी ॲड करणार आहोत आणि परत मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धा ग्लास, टोटल इथं 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। एकदम लो फ्लेमवरती एक 5 ते 7 मिनटं मी इथं भाजी शिजवून घेतली। अशा प्रकारे झणझणीत अशी आपली शेवभाजीसाठी तर्री तयार आहे, रस्सा तयार आहे। तर हे काढून घेऊया। अगदी दाटसर झालेलं आहे आणि ह्याला ग्रेव्ही वगैरे आलेली आहे, तर्री आलेली। तर याच्यावरती शेव टाकायची। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।